घराच्या दिशेने आता प्रवास सुरू झाला. कारण अहो आळंदी हेच त्यांचं मूळ गाव. मात्र चित्र आता एकदम वेगळं होतं. सोबतीला जनसमुदाय होता आणि अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात वाटचाल सुरू होती. वाटेत प्रवरा नदीच्या तीरी श्री क्षेत्र नेवासे इथे श्री मोहिनी राजाच्या दर्शनासाठी सगळे थांबले होते. तिथल्या लोकांनी ना त्यांना आग्रहाने ठेवूनच घेतलं होतं. आम्हाला काहीतरी सांगा, ऐकवा असं म्हणाले. ज्ञानोबा माऊलीच ती श्री गुरु निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून श्री गीता मराठीची बोलीतून लेकरांना समजावून सांगण्याचा संकल्प केला. एका खांबापाशी श्री माऊलींची म्हणजेच ज्ञानदेवांची बैठक. त्यांच्या बाजूला श्री गुरु निवृत्तीनाथ, मागे सोपान मुक्ता, तर दुसऱ्या बाजूला लेखकू झालेला सच्चिदानंद बाबा. आणि खळाळ त्या गंगेसारखा वाणीचा ओघ सुरू झाला. भूतलावर श्री ज्ञानेश्वरी प्रकटू लागली. मोजके शब्द, नक्षीदार उपमा आणि रसनेची चातुरी यात माय मराठी नटू लागली, सजू लागली, श्रोत्यांना पावन करू लागली. गहिवर दाटून ब्रह्मानंदात डुंबत श्रोते रसास्वाद भरभरून घेत राहिले. अलोट जनसमुदाय लोटत होता आणि त्या सर्वांना पावन करत ती गंगा वाहतच राहिली, वाहतच राहिली. कोणास ठाऊक किती दिवस, किती वर्ष. पावन गंगे परी प्रकटली, पावन गंगे परी प्रकटली, भूवरी ज्ञानेश्वरी प्रकटली, भूवरी ज्ञानेश्वरी. पावन गंगे परी प्रगटली, पावन गंगे परी प्रगटली, भूवरी ज्ञानेश्वरी, भूवरी ज्ञानेश्वरी प्रगटली, भूवरी ज्ञानेश्वरी. पावन गंगे परी प्रगटली, भूवरी ज्ञानेश्वरी, भूवरी ज्ञानेश्वरी प्रगटली, भूवरी ज्ञानेश्वरी. चंद्रकरांच्या वर्षावाने, चंद्रकरांच्या वर्षा